नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज सोमवार 3 ऑगस्ट. आज राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील. मात्र आज काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त पाऊस जोर देखील वाढत आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज दिवसभराचे जर वातावरण बघितले तर किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीला जर बघितलं, सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपाचा राहील. हा जो सर्व काही परिसर आहे, सावंतवाडी, वेंगुर्ला, ओरस, तसंच मालवण, कणकवली, देवगड, हा जो सर्व काही परिसर आहे, या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील, काही ठिकाणी जोरदार असा पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तसंच रत्नागिरीमध्ये जर बघितलं, हा जो काही सर्व परिसर आहे रत्नागिरी जिल्ह्याचा, तर या ठिकाणी राजापूरचा परिसर झाला. राजापूरला लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, जयगड सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. चिपळूण, दाभोळ, खेड, दापोली मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी राहील. भाग बदलत जोरदार पाऊस. मित्रांनो, हे सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंतचे वातावरण आपण बघत आहोत. हरिहरेश्वर, मांडणगड, महाड, माणगाव, मुरुड, जंजिरा या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याकडे देखील मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस नागोठ, ठाणे, अलिबाग, पेन या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. म्हणजेच जर एकंदरीत जर बघितलं, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार स्वरूपाचा. आणि मित्रांनो, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघरकडे जोर थोडा कमी स्वरूपात आहे. या ठिकाणी पाऊस आहे, मात्र जोर कमी आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तुलनेमध्ये हलक्या मध्यम सरी या ठिकाणी जास्त भागामध्ये राहतील. आता नाशिकचा जर परिसर बघितला तर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. पश्चिमेला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. त्र्यंबक, इगतपुरी, घोटी या काही परिसरामध्ये. मात्र बाकी भागाकडे जर बघितलं तर ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या सरींची शक्यता, जसं की या ठिकाणी मालेगाव, नांदगाव, मनमाड हा जो काही परिसर आहे, चांदवड, सटाणा, नामपूरचा परिसर ढगाळ वातावरण जास्त राहील आणि या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे, मात्र हलक्या सरी बघायला मिळू शकतात. ढगाळ वातावरण असून हलक्या सरींची शक्यता या ठिकाणी जास्त भागामध्ये आपल्याला नागपूर झालं, सटाणा, मालेगाव, चांदवड, मनमाड या परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात. हलक्या सरींची शक्यता जास्त आहे. तसंच इकडे जर बघितला, हा जो काही परिसर आहे, निफाड झालं, येवला, शिन्नर या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण असून हलक्या सरी आपल्याला दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतात. ढगाळ वातावरण राहील, हलक्या सरींची शक्यता आहे. तसंच इकडे अहिल्यानगरकडे जर बघितलं तर कोपरगाव, श्रीरामपूर, लोणी, संगमनेर ढगाळ वातावरण आहे. हलक्या सरींची शक्यता, जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. तुरळक ठिकाणी होऊ शकतोय. श्रीरामपूरकडे, कोपरगावकडे हलक्या सरी जास्त राहतील. तसंच राहुरी, गोडेगाव, अमरापूर, पाथर्डी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो तुरळक ठिकाणी. तसेच पुणे जिल्ह्याकडे मात्र पाऊस जोर कमीच आहे. आज दिवसभरामध्ये ढगाळ वातावरण राहील, अधूनमधून हलक्या सरी. साताराकडे देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील, अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. सांगलीकडे मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी होऊ शकतोय. कोल्हापूरकडे हलक्या सरींची शक्यता आहे. आणि हा जो काही सर्व परिसर आहे, विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे, हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. सोलापूरकडे देखील, सोलापूरचा जो सर्व काही परिसर आहे, सांगोली, मंगळवेढा, पंढरपूर, माहूळ, सोलापूर, अक्कलकोट या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता सोलापूरकडे बघायला मिळू शकते, सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये. तर मित्रांनो, मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या छत्रपती संभाजीनगरकडे देखील आज दिवसभराचे जर वातावरण बघितले तर ढगाळ वातावरण जास्त राहील आणि पावसाची शक्यता आहे, मात्र जालना जिल्ह्याच्या तुलनेमध्ये थोडा कमी आहे. धरण क्षेत्राकडे जर बघितलं तर नाथसागर, तसंच पैठण, गंगापूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता दिवसभरामध्ये आहे. फुलंब्री, कन्नड, पिशोर हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. या ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर भोकरदन, जाफराबाद, जालना तसंच अंबडेश्वर नगर सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. बीड जिल्ह्याकडे जालनापेक्षा जोर थोडा जास्त आहे. बीड आणि धाराशिवचा जो काही परिसर आहे, शिरूर, कासार, वडवणी, अंबाजोगाई, केज, तसंच इकडे गेवराई, माजलगाव मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. तसंच धाराशिवमध्ये जर बघितलं तर धाराशिव, तुळजापूर, लोहारा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो भाग बदलत जोरदार पाऊस. लातूरकडे देखील जोर वाढलेला आहे. लातूर, औसा, निलंगा, शोणपाल, उदगीर मध्यम सरींची शक्यता आहे. आणि परभणीकडे जर बघितलं तर परभणीकडे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आहे. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये झरी, बोरी, जिंतूर, सेलू, पाथरीचा परिसर आहे. नांदेड जिल्ह्याकडे जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे, बासमत, अर्धापूर, पूर्णा, पालम, नांदेड, वागळा मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे.
आणि हिंगोलीकडे देखील पावसाची शक्यता जास्त आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस हिंगोली, औंढा, नागनाथ, सेनगाव, खंडाळा, पुसदच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, इकडे विदर्भामध्ये जर बघितलं तर विदर्भात बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि पावसाची शक्यता विखुरलेल्या स्वरूपात आहे. नागपूर आणि भंडाराकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. तुरळक ठिकाणी होऊ शकतो जोरदार पाऊस. गोंदियाकडे जोर कमी आहे, हलक्या स्वरूपात आहे. तर मित्रांनो, आता गडचिरोलीकडे जर बघितलं, गडचिरोली आणि चंद्रपूरकडे, तर या ठिकाणी देखील गडचिरोलीच्या दक्षिणेला पावसाचा जोर थोडा जास्त आहे, विखुरलेल्या स्वरूपात आहे, हलक्या मध्यम सरी. चंद्रपूरकडे हलक्या सरींची शक्यता आहे. तसंच यवतमाळ, वर्धाकडे देखील हलक्या सरी, अमरावतीकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, अकोलाकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दिवसभरामध्ये बऱ्याच भागामध्ये आहे. पावसाचा जोर जो वाढलेला आहे तो वाशिममध्ये आहे. वाशिममध्ये जर बघितलं, महसूल, मालेगाव, वाशिम, रिठार, रिसोद, मंगळूरपीर, कारंजा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार देखील होऊ शकतोय. आणि बुलढाणामध्ये लोणार, मेहकर, जानेफळ, तसेच चिखली, देऊळगाव राजा या ठिकाणी जोर वाढलेला आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. मात्र बुलढाणाच्या उत्तरेला पावसाचा जोर कमीच आहे, मोठाला, खामगाव, मालकापूरकडे. आणि जळगावकडे जर बघितलं तर जळगावच्या दक्षिणेला हा जो काही परिसर आहे, पाचोरा, बडगावचा, पाहू, जामनेरचा, तसंच बोदवडचा परिसर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. मात्र उत्तर भागाकडे जोर कमी आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील, अधूनमधून हलक्या सरी. नंदुरबारकडे पावसाचा जोर कमीच आहे, ढगाळ वातावरण राहील, अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तर मित्रांनो, एकंदरीत जर वातावरण बघितलं तर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या गाव, तालुका, जिल्ह्याचे हवामान अंदाज नक्कीच सांगितले जाईल. तर चला भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.